नटसम्राट नावातच एक वजन आहे आणि तो वजन आता प्रत्येकांना दिसणार आहे पडद्यावर, कारण की महेश मांजरेकर नटसम्राट घेऊन येत आहेत आणि त्यात नाना पाटेकर काम करणार आहेत. सगळ्यांना खूप एक्साइटमेंट आहे की हा सिनेमा कसा होणार आहे. नटसम्राट येतोय तर म्हणजे आमच्या पिढीसाठी ही खूप मोठी भेट आहे आजच्या दिवशी. नटसम्राट ही आज आज मी सिनेमा करतो, मला कायम ती खंत होती की हा सिनेमा ह्याच्या आधी का नाही कोणी प्रयत्न केला. पण ह्याचा आनंदही आहे की आधी कोणी नाही केला, कारण तो मला करता आला. आणि एक्सायटेड आहे खूप. आणि मला माहिती आहे की ज्यावेळेला सिनेमा येईल दिवाळीत हा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्हाला काहीतरी एक चांगलं केल्याचं आनंद होईल. एक मापदंड झालेला आहे मराठी रंगभूमीवरचा की नटसम्राट केलं म्हणजे हा खरंच या नटामध्ये म्हणजे आता माझ्यासाठी ते नाही आहे लागू. मला असं वाटतं की पुन्हा हे पेलायचं आणि ते पेलत असताना पेलवेल का हो पेलवेल. कारण काय आहे की काही धागे समान असतात तुमचे आणि त्या भूमिकेचे, आणि ते समान असल्यानंतर तुम्हाला ते आयडेंटिफाय झाल्यानंतर तुम्ही सोपं जातं ते करायला. बाकीचं करून घ्यायला हा आहे, त्यामुळे काय सोपं आहे, मजा. आणि काहीतरी पुन्हा एक काहीतरी अभिजात कलाकृती मुलांसमोर तुम्हाला ती बघायला मिळणं. मग तुम्ही पाहणं न पाहणं हे तुमच्यावर आहे, पण नेमकं काय करायचं, काय ठेवायचं, एखादा तद्दन व्यावसायिक चित्रपट ठेवायचा की हे करायचं, तर हे करायला जास्त गंमत वाटते. नाना, गजानन चित्र कदाचित तुमचा हा पहिला ॲज अ निर्माता म्हणून पण तुम्ही येतात. हे माझं बॅनर, मी खूप वर्ष मी त्याच्यावर सिनेमा करायचा चाललं होतं, काही तो वेळच नाही झाला. आता एक बरं आहे मल्हार आहे, त्यामुळे त्याला म्हटलं बाबा हे तुम्ही सांभाळायचं. मी आता याच्यामध्ये कुठलेही पैसे न घेता त्याच्यामध्ये थोडीशी एक जबाबदारी घेतली की नाही आपण निर्माता म्हणून घेऊया. म्हणजे पैसे अजिबात घेतले नाही असं नाही आहे, थोडेसे घेतले. तर ती जबाबदारी आपण शेअर करूया निर्माता म्हणून. आणि छान आहे, चांगलं आहे की. साधारणतः कधीपासून शेड्यूल सुरू होईल आणि कसं? आता मार्च एप्रिलमध्ये सिनेमा संपेल. मार्च एप्रिल सलग. महेश म्हणतो एप्रिलला संपेल. माझं म्हणणं एप्रिल एंड येईल त्याला कदाचित, आणि पहिला आठवडासुद्धा कदाचित लागला मेचा तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण बाकीचं तो सगळं अगदी असं सगळं सुरळीत जाणार आहे आणि मग सगळंच तसं होणार आहे बरहुकूम, तसं मला नाही वाटत. आपण धरायचं काहीतरी एक्स्ट्रा. आणि मी माझ्या डोक्यात दुसरं, कारण मी 6 महिने दिलेले आहेत त्याला, त्यांनी काही करावं. नानाने ॲब्सोल्युटली काय म्हणतात त्याला वेळ रिझर्व करून ठेवला आहे सिनेमासाठी. आणि हा सिनेमा ब्रेक्समध्ये नाही करू शकत, कारण हा जगायला लागेल सिनेमा, हा करायला नाही लागणार. त्यामुळे ते जगणं काही दिवसांनी असह्य होईल. त्यामुळे तो एका शेड्यूलमध्ये संपवणं गरजेचं आहे. 4 मार्चला सुरू होईल आणि तो एप्रिलमध्ये कधीतरी संपेल. वाट पहा, खरंच खूप काहीतरी छान तुम्हाला बघायला मिळणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.